बीडच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा निसटता पराभव झाला। पंकजा मुंडेंच्या या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत पाहूयात। बीडमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का बसला। भाजपनं प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून पंकजांना उमेदवारी दिली। भाऊ मंत्री धनंजय मुंडेंनी सुद्धा पूर्ण ताकद लावली, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे यांनी पंकजांना निसटत्या पराभवाचा धक्का दिला। पंकजा मुंडेंना 6,77,397 मतं मिळाली, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणे यांना 6,83,950 मतं मिळाली। 6,553 मतांनी बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला। गेल्या विधानसभेमध्ये भाऊ धनंजय मुंडे यांनीच पंकजा यांना हरवलं, पण यावेळी समीकरणं बदलली तरी सुद्धा पंकजा लोकसभेमध्ये काही जिंकू शकल्या नाहीत। आता पंकजा मुंडे का पराभूत झाल्या, कारण काय ते पाहूया। मराठा आंदोलन, जरांगे फॅक्टरचा फटका पंकजा मुंडेंना बसला। आंदोलन करून आरक्षण मिळत नाही असं वक्तव्य पंकजांना भोवलं। मराठा, मुस्लिम आणि दलित समाज एकत्रित आल्यामुळे पंकजांना त्याचा फटका बसला। गेल्या 5 वर्षात पंकजा बीड जिल्ह्यामध्ये जनतेमध्ये फारशा गेल्या नाहीत। राष्ट्रवादीमधल्या फुटीमुळे सहानुभूती शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत राहिली। या पद्धतीने मी जेव्हा निवडणुकीच्या बाहेर आले, जो क्राऊड होता तो अत्यंत व्हायलंट होता। पहिल्यांदा माझ्या आयुष्यात माझ्या गाडीवर बुक्क्या मारून, माझ्या गाडीच्या काचांना पण जोरजोरात बुक्क्या मारल्या क्राऊडनी तिथल्या। असं आपल्या बीड जिल्ह्यात मी नाही कधी हार जीत सगळं पाहिलंय, तर हे थोडं अस्वस्थ करणारं नक्की आहे। त्यांना विजय पचवता आला पाहिजे। त्या विजयामध्ये कोणाचं योगदान आहे आणि कोणत्या विषयांचं योगदान आहे हा मुद्दा जरी वेगळा असला तर या जिल्ह्याच्या भवितव्यासाठी काळजी वाटत होती। आता बघू पुढच्या आयुष्यामध्ये आमच्या वाट्याला, आमच्या अनुभवाला काय काय येतं ते। त्यांच्या विचारांचा प्रभाव नक्कीच मला निवडणुकीत पाहायला मिळाला। आता ते विचार प्रभावित झालेले लोक भविष्यात कसे करतील त्यांच्या जीवनामध्ये, हे माझ्यासाठी कुतूहलाचा विषय आहे। एवढी निवडणुकीत मला अनुभवायला आलं तरी मी कधी प्रक्षोभक बोलले नाही, कधी कुणाची अवहेलना केली नाही, कोणत्या वर्णावर, जातीवर, वर्गावर, व्यक्तीवर मी वैयक्तिक टीका केली नाही। थोडक्यातच विधानसभा आहे, विधानसभेमध्ये नक्कीच हे कार्यकर्ते परत उत्साहाने आत्ता जे झालं त्याच्या हिशोबाने विधानसभेत काम करतील। मी आपल्याला या अगोदरही सांगितलं की तो भाजपचा गड नाहीये, तो बीड जिल्हा हा शरद पवार साहेबाचा गड आहे। मागच्या काळात सुद्धा मागच्या टर्मला तिथं 4 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे निवडून आलेले आहेत। याच्या अगोदर पण एकदा ज्यावेळी शरद पवार साहेबाला सोडून काही लोक गेले, त्याच्यानंतर अख्खा बीड जिल्हा शरद पवार साहेबांच्या पाठीमागे राहिलेला आहे। म्हणजे पुणे जिल्ह्याच्या नंतर जर कोण असेल तर बीड जिल्हा आदरणीय पवार साहेबाला साथ देणारा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे। त्याच्यामुळे तो मुंडे साहेबाचा गड वगैरे किंवा आता आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते त्यावेळेस त्यांचा चाहता वर्ग बीड जिल्ह्यात असल्यामुळे मधल्या काळात ती थोडीफार घटना होत्या, पण आज हा बीड जिल्हा शरद पवार साहेबाला मानणार आहे आणि बीड जिल्ह्याने ते सिद्ध करून दिलं की आम्ही शरद पवार साहेबांवर सोबत आहे। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। अवघ्या 6,500 पंकजा पराभूत झाल्या। बीड लोकसभेच्या 6 विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी फक्त परळीमध्ये मिळाली। भाजपचे आमदार असलेल्या लक्ष्मण पवारांच्या गेवराई मतदारसंघात 39,096 मतांची आघाडी बजरंग सोनावणेंना मिळाली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांच्या माजलगावमध्ये 935 मतांची बजरंग सोनावणे यांना आघाडी आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर बीडमध्ये 62,312 मतांनी बजरंग सोनावणेंना आघाडी मिळाली। हीच आघाडी सोनावणेंसाठी निर्णायक ठरली। विशेष म्हणजे हे 3ही मतदारसंघ जरांगेंचा तालुका असलेल्या घनसावंगीच्या शेजारचे आहेत। आष्टीमध्ये अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे आमदार आहेत। इथे 32,254 मतांनी सोनावणेंना आघाडी मिळाली। भाजपच्या नमिता मुंदडांच्या केजमध्ये सुद्धा
13,798 मतांनी सोनावणेंनी आघाडी घेतली. पंकजा मुंडेंना धनंजय मुंडे मंत्री असलेल्या परळीमध्ये फक्त आघाडी मिळाली आणि ही मोठी आघाडी आहे. तब्बल 74,834 मतांनी पंकजा आघाडीवर राहिल्या. पण ही आघाडी पंकजांना जिंकवण्यासाठी 6,500 कमी पडली. मी काय चुकीचं करतो? जे आहे ते बोलतोय मी, पण तरीही मी कधीच म्हणलो नाही किंवा माझा समाजही कधीच म्हणला नाही की याला पाडा. मग एक मात्र खरं आहे, मी ते तुम्हाला सांगायला संकोच नाही करणार. माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांची किंमतच केली जात नव्हती. त्यांना कोणी विश्वासातच घेत नव्हतं. माझ्या गोरगरीब मराठ्यांना मात्र किंमत आली. याच्यात मला खूप आनंद आहे. मतांची धास्ती घेतली असं म्हणलं तरी वाटणार नाही. नुसती मताचीच नाही तर अशाही अफवा होत्या की मराठ्यांच्या मताचं रूपांतर, सभेचं रूपांतर मतात होत नाही, परिवर्तन होत नाही. माझ्या मराठ्यांनी तेही केलं, एकही आला आणि मराठ्यांच्या मताची भीती आता देशाला आहे, नुसतं राज्याला नाही. ठीक आहे, आम्ही निसटता पराभव आमचा पंकजाताईंचा झालेला आहे, परंतु तरीसुद्धा त्या काल ज्या आहेत, कालच जनसामान्यामध्ये मिसळलेले आहेत, त्या कामाला लागलेल्या आहेत. आणि पराभव झाला म्हणून घरात बसून राहणाऱ्यापैकी त्या नाही आहेत. जिथे एन ब्लॉक जो पार्ट आमच्या विरोधात गेलेला आहे त्या बाबतीत सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल. का तिथे मतं कमी पडलेले आहेत याचा विचार जरूर करावा लागेल. मराठा आरक्षणाचं आंदोलन, त्याचबरोबर कांदा उत्पादक, त्याच्यानंतर सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक आणि दूध उत्पादक अशा या दोन्ही चारही शेतकरी जो आहे त्या बाबतीत सुद्धा काही प्रमाणामध्ये आंदोलनाबरोबरच याही गोष्टीच्या बाबतीमध्ये शेतकरी समाज जो आहे तो निश्चितपणे नाराज राहिला आणि त्याची एकत्रितरित्या प्रतिक्रिया ही या ठिकाणी उमटलेली आहे. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंकजांना लोकसभेचं तिकीट मिळालं, पण पराभवाची साथ काही सुटताना दिसत नाही. मोदींची सभा होऊन सुद्धा, मंत्री धनंजय मुंडे यांची सोबत असून सुद्धा आणि भाजपची संपूर्ण यंत्रणा असतानाही बजरंग सोनावणे यांनी पंकजांना पराभूत केलं. महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.